नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, न्यायालय भरती, उत्पादन शुल्क भरती 2024 साठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 2024चा आजचा पाठ असणार बघा 26वा. या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण कव्हर केले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, वायुशक्ती 24 हा सराव कुठे आयोजित केला जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, जैसलमेर राजस्थान. जैसलमेर राजस्थान या ठिकाणी बघा वायुशक्ती 24 हा सराव किंवा अभ्यास आयोजित केला जाणार आहे. हा सराव कोणाचा असणार आहे? तर बघा वायुसेनेचा हा सराव असणार आहे. तो केव्हा होणार आहे? तर बघा 17 फेब्रुवारीला हा सराव होणार आहे. आणि या सरावामध्ये बघा 77 लढाऊ विमाने, 41 हेलिकॉप्टर, 5 वाहतूक विमाने, 12 मानवरहित प्लॅटफॉर्म सहभागी होणार आहेत. हे झालं बघा वायुशक्ती 24 सरावाचं. तर इतर जे महत्त्वाचे सराव पार पडले त्याची आपण माहिती घेऊया. बघा, पर्याय ब आहे पिथौरागड उत्तराखंड. तर या ठिकाणी बघा डस्टलीग 2023 हा जो काही युद्ध सराव आहे भारत व उझबेकिस्तानचा, तर तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर बघा पर्याय ड आहे पुणे महाराष्ट्र. तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी बघा मित्रशक्ती 2023 जो काही भारत व श्रीलंका यांचा युद्ध सराव आहे तो बघा पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि पर्याय अ आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. तर हे बघा या ठिकाणी मिलन 2024 नौसेना युद्ध अभ्यास हा बघा विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. आणि जर विचारलं वायुशक्ती 24 हा सराव कुठे आयोजित केला जाणार आहे तर बघा जैसलमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. मित्रांनो, मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे, डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला? निखिल वाघ यांना बघा डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पर्यायाची माहिती घेऊया. बघा राहुल कदम यांना बघा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2024 ने प्रदान करण्यात आला. आणि विद्या पॉल यांना देखील बघा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2024 याने राहुल कदम, विद्या पॉल या दोघांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स 2024चा शुभंकर आणि लोगो कोणी लॉन्च केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, पर्याय अ आणि क, म्हणजेच पर्याय अ आणि क, बी.डी. मिश्रा, मनोज सिन्हा या दोघांनी बघा ऑनलाईन लॉन्च केला आहे. खेलो इंडिया विंटर गेम्सचा 2024चा शुभंकर आणि लोगो हा मनोज सिन्हा आणि बी.डी. मिश्रा या दोघांनी बघा ऑनलाईन लॉन्च केला आहे. हे जे काही खेलो इंडिया विंटर गेम्स आहेत ते कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर बघा गुलमर्ग व लेह म्हणजेच जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या ठिकाणी बघा याचे आयोजन केले जाणार आहे. जर शुभंकर विचारला तर शुभंकर आहे बघा काय शिन-ए-शी किंवा शान जो काही हिम बिबट्या आहे मूळ लडाख प्रदेशाचा, तर तो ह्याचे शुभंकर आहे. पुन्हा सांगतो बघा शिन-ए-शी किंवा शान. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार 2024 कोणास जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरीलपैकी सर्व. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार 2024 हा बघा वरीलपैकी सर्व म्हणजेच पर्याय अ प्रमोद कांबळे, पर्याय ब आशुतोष गोवारीकर, पर्याय क विवेक सावंत या तिघांनाही बघा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी पुरस्कार हा जाहीर झाला आहे. सुरुवात केव्हा झाली होती? तर बघा 1992 साली या पुरस्काराची सुरुवात झाली होती. आणि दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा बघा 17वा पुरस्कार आहे.
यंदाचा हा 17वा पुरस्कार आहे आणि याचे अध्यक्ष जर विचारले तर बघा नरेंद्र चपळगावकर, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे बघा या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि यांच्याच हस्ते हा पुरस्कार हा प्रदान केला जाणार आहे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने MSP योजना लाभ सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क ओडिसा। ओडिसा या राज्य सरकारने बघा MSP योजना लाभ सुरू केली आहे। त्यानंतर दुसऱ्या योजना पाहूया तर बघा छत्तीसगड सरकारने कोणती योजना सुरू केली? तर बघा महतारी वंदना योजना। महतारी वंदना योजना ही बघा छत्तीसगड राज्य सरकारने सुरू केली। त्यानंतर बघा पर्याय ब आहे आसाम। तर आसाम राज्य सरकारने बघा मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान योजना, मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान योजना ही बघा आसाम राज्य सरकारने सुरू केली। त्यानंतर पर्याय ड आहे झारखंड। तर झारखंड या राज्याने बघा अबुआ आवास योजना, अबुआ आवास योजना ही झारखंड या राज्याने सुरू केली आहे आणि MSP योजना लाभ योजना विचारली तर बघा ओडिसा या राज्याने सुरू केली आहे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, काश्मीर ट्रॅव्हल्स इन पॅराडाइज ऑन अर्थ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ रमेश भट्टाचार्जी। रमेश भट्टाचार्जी हे बघा काश्मीर ट्रॅव्हल्स इन पॅराडाइज ऑन अर्थ या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतर मनोज मुकुंद नरवणे हे कोणत्या पुस्तकाचे लेखक आहेत? तर बघा 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक बघा मनोज मुकुंद नरवणे हे आहेत। त्यानंतर पर्याय क आहे मनसुख मांडविया। तर मनसुख मांडविया हे बघा फर्टिलायझिंग द फ्युचर, फर्टिलायझिंग द फ्युचर या पुस्तकाचे लेखक बघा मनसुख मांडविया आहेत। पुढचा प्रश्न आहे बघा 7वा, स्टेट ऑफ द आर्ट सेंट्रलाइज GIS डेटा सेंटर कोठे स्थापन केले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क अयोध्या उत्तर प्रदेश। अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा स्टेट ऑफ द आर्ट सेंट्रलाइज GIS डेटा सेंटर हे स्थापन केले जाणार आहे। त्यानंतर पर्यायाची माहिती घेऊया तर बघा पर्याय अ आहे उज्जैन मध्य प्रदेश। तर उज्जैन मध्य प्रदेश हे या ठिकाणी बघा भारतातील पहिले संशोधन IIT सॅटेलाइट कॅम्पस उभारले जाणार आहे। हा महत्त्वाचा IMP पॉइंट आहे बघा, भारतातील पहिले संशोधन IIT सॅटेलाइट कॅम्पस उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी उभारले जाणार आहे। त्यानंतर पर्याय ब आहे बघा सुरत गुजरात। सुरत गुजरात या ठिकाणी बघा पहिला ऑटो रोबोटिक प्रकल्प, पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प हा बघा सुरत गुजरात या ठिकाणी स्थापन केला जाणार आहे। त्यानंतर पर्याय ड आहे कोची केरळ। कोची केरळ या ठिकाणी बघा भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी, भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी ही कोची केरळ या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे। आणि स्टेट ऑफ द आर्ट सेंट्रलाइज GIS डेटा सेंटर तर अयोध्या या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे। पुढचा प्रश्न आहे बघा 8वा, 67व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ लखनौ उत्तर प्रदेश। लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा 67व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे। तर पर्याय क आहे बघा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश। तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेची AIPCC ची 14वी आवृत्तीचे आयोजन हे बघा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आले आहे। पुढचा 9वा प्रश्न आहे बघा उत्तर प्रदेश राज्याचे नवीन कार्यवाहक DGP कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर पर्याय अ प्रशांत कुमार। प्रशांत कुमार हे बघा उत्तर प्रदेश राज्याचे नवीन कार्यवाहक DGP हे बनले आहेत। नंतर पर्याय क आहे रश्मी शुक्ला। रश्मी शुक्ला तर बघा महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक या बघा रश्मी शुक्ला या बनल्या आहेत। तसेच पहिल्या महिला पोलीस महासंचालक विचारलं तरी देखील बघा रश्मी शुक्ला हे योग्य उत्तर असणार आहे।
त्यानंतर बघा पर्याय ब आहे अनिश दयाल सिंह. तर अनिश दयाल सिंह हे बघा CRPFचे महासंचालक बनले आहेत, म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल चे महासंचालक हे बघा अनिश दयाल सिंह हे बनले आहेत. आणि पर्याय ड आहे बघा दलजीत सिंह. इथे चौहान झालं आहे, तर चौहान नाही, तिथे चौधरी आहे. दलजीत सिंह चौधरी. तर दलजीत सिंह चौधरी हे बघा सशस्त्र सीमा बल SSB चे महासंचालक हे दलजीत सिंह चौधरी बनले आहेत. त्यानंतर बघा 10वा प्रश्न आहे उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोठे स्थापन केली जाणार आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बनारस हिंदू विश्वविद्यालय. या ठिकाणी बघा उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक ही स्थापन केली जाणार आहे. त्यानंतरचा बघा 11वा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या पेमेंट बँकवर बंदी घातली आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पेटीएम या पेमेंट बँकवर बघा रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचा. तर बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली. सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. तर बघा शक्तिकांत दास हे सध्याचे गव्हर्नर आहेत. पहिले गव्हर्नर कोण होते. तर बघा ऑसबॉर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते. आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारले तर बघा CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. पुढचा 12वा प्रश्न आहे बघा सम्राट केसरी 2024 या ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे. तर योग्य उत्तर बघा पर्याय ड शिराळा सांगली. शिराळा सांगली या ठिकाणी बघा सम्राट केसरी 2024 या ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बघा 13वा प्रश्न आहे सुलतान इब्राहिम इस्कंदर कोणत्या देशाचा 17वा राजा बनला आहे. तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क मलेशिया. सुलतान इब्राहिम इस्कंदर हा बघा मलेशिया या देशाचा 17वा राजा बनला आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे बघा तमिलिका वेट्ररी कझागम या पक्षाची स्थापना कोणी केली आहे. तर योग्य उत्तर पर्याय ब थलापती विजय. जो काही साऊथचा हिरो आहे थलापती विजय यांनी बघा तमिलिका वेट्ररी कझागम या पक्षाची स्थापना केली आहे. हा कशाशी संबंधित आहे. तर बघा अभिनय हा साऊथचा हिरो आहे ज्याने बघा तमिलिका वेट्ररी कझागम या पक्षाची नुकतंच स्थापना केली आहे आणि राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बघा 12वा प्रश्न आहे जागतिक पाणथळ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. तर योग्य उत्तर आहे पर्याय ब 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी रोजी बघा जागतिक पाणथळ दिवस हा साजरा करण्यात येतो. 1 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो. तर बघा भारतीय तटरक्षक दिवस हा 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आणि 4 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो. तर बघा जागतिक कर्करोग दिवस. जागतिक कर्करोग दिवस हा बघा 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आणि 30 जानेवारी तर 30 जानेवारीला बघा हुतात्मा दिवस हा 30 जानेवारीला साजरा केला जातो. आणि पाणथळ दिवस विचारला तर बघा 2 फेब्रुवारी. त्यानंतर बघा पुढचा 16वा प्रश्न आहे शेवटचा तमिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर योग्य उत्तर पर्याय अ मद्रास उच्च न्यायालय. मद्रास उच्च न्यायालयाने बघा तमिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश हा बघा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.